तर मित्रांनो, तुम्हाला तर माहित झालंच असेल, बिहारमधला भरत तिवारी याचा एन्काउंटर करण्यात आला आहे। भरत तिवारीला न्याय मिळणार का? बिहारच्या भोजपुर जिल्ह्यातील भरत भूषण तिवारी यांचा एन्काउंटरने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे। पोलिसांचे म्हणणे आहे की भरत तिवारी यांनी पोलिसांवर गोळीबार केला, त्यामुळे प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यात आली। पण दुसरीकडे कुटुंबीय आणि गावकऱ्यांचा आरोप आहे की भरत तिवारी यांनी शरणागती पत्करली होती, तरी सुद्धा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। याच कारणामुळे हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करू लागले। स्थानिक लोकांचे मते, भरत तिवारी पूरग्रस्त आणि विस्थापित लोकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवत होते। काही अहवालांमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की ते प्रशासनाकडे वारंवार तक्रार करीत होते। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, जर एखाद्या नागरिकाने व्यवस्था, भ्रष्टाचार किंवा बेरोजगारी विरोधात आवाज उठवला तर त्याला न्याय मिळेल का? आणि जर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली नाही तर उद्या कोणती आई आपल्या मुलाला अन्यायाविरोधात बोलण्याचे धाडस देईल? भरत तिवारी दोषी होते की निर्दोष याचा निर्णय न्यायालयीन चौकशी आणि पुरावेच देतील। पण लोकशाहीमध्ये प्रत्यक्ष नागरिकाला निष्पक्ष चौकशी आणि न्याय मिळणे हे तितकंच महत्त्वाचे आहे। तुमचे मत काय? भरत तिवारी प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा।